नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल विषयाची प्रथम सत्र परीक्षेची सन 2022ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. यापूर्वीच आपण इतिहासाची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली, तीही आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट बघा. इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा 2022, विषय भूगोल, वेळ 2 तास, गुण 40. चालू अभ्यासक्रमावर आधारित ही क्वेश्चन पेपर आहे. साधारणतः 5 धडे आपल्याला भूगोलाचे यासाठी विचारले जातील आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप याच पद्धतीने राहणार आहे. बघा, पहिला प्रश्न, बोर्डाच्या नियमानुसार ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. 4 गुणांचा आहे. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते. दुसरी काढलेली जागा, तिथंच उत्तरं सांगते मी तुम्हाला, लक्षात घ्या. 2. पॅटर्नल हा दलदलीचा प्रदेश ब्राझीलमधील माटो ग्रासो राज्यात आहे. 3. ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. 4. स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होका यंत्राचा वापर करतात. ब भाग, वेगळा घटक ओळखा. 1. भारतातील कमी पावसाचे प्रदेश राजस्थान. 2. उत्तर वाहिनी नदी. 3. ब्राझील शेजारील देश म्यानमार. 4. क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश मनोरंजन. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. क्षेत्रभेट म्हणजे काय? एखाद्या ठिकाणास भौगोलिकदृष्ट्या प्रत्यक्ष भेट देणे म्हणजे क्षेत्रभेट होय. दुसरा प्रश्न, भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात किती ऋतू मानले? त्याचं उत्तर आहे 4. 1 उन्हाळा, 2 हिवाळा, 3 पावसाळा आणि 4 मान्सून परतीचा ऋतू. प्रश्न तिसरा, ब्राझील हा देश कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? त्याचं उत्तर आहे सांबा. चौथा प्रश्न, हिमालय पर्वतरांगेतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग कोणती? त्याचं उत्तर आहे शिवालिक. प्रश्न तिसरा, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. बघा, 4 घटक विचारलेत आपल्याला. ब्राझीलचा कोरा आराखडा आपल्याला या ठिकाणी दिला जाईल आणि त्यामध्ये हे आपल्याला 4ही घटक दाखवायचे आहेत. पहिला घटक आहे ब्राझीलची राजधानी, दुसरा मकर वृत्त ब्राझीलमधलं, तिसरं पिको दी नेब्लिना हे शहर आणि चौथं माराजा बेट. ह्या 4 गोष्टी दाखवण्यासाठी आपल्याला 4 मार्क्स दिलेले आहेत. आणि ह्या 4ही गोष्टी आपल्याला आपलं भूगोलाचं जे काही पाठ्यपुस्तक आहे इयत्ता 10वीचं, त्याच्या 15 नंबर पेजवर ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही 4ही ठिकाणं सहज दिसतील. त्या पद्धतीने आपण ती दाखवायची आहेत आणि व्यवस्थित नावं द्यायची आहेत त्याला. 1, 2, 3, 4 क्रमांक टाका. ब्राझीलच्या राजधानीला 1 टाकायचं आहे, 2 मकर वृत्त घ्यायचं आहे, पिको दी नेब्लिना तुम्ही जिथं दाखवाल त्या ठिकाणी 3 आकडा टाकायचा आहे आणि माराजा बेट कोऱ्या आराखड्यामध्ये जिथं दाखवाल त्या ठिकाणी 4 टाकायचं आहे. परीक्षेला तुम्हाला ब्राझीलचा कोरा आराखडा नकाशा हा मिळणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलीने किंवा पेनाने हे 4ही घटक आपल्या पुस्तकात दिल्याप्रमाणे भरायचे आहेत. काही अडचण असल्यास मला कमेंट करून विचारा. त्यानंतर आ भाग बघा, नकाशावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा तुमचा पुढचा प्रश्न असेल. तिसऱ्याचा आ भाग 4 गुणांसाठी. बघा त्याचं उत्तर. पहिला प्रश्न, यमुना नदीचा उगम कोठे झाला? त्याचं उत्तर आहे यमुनोत्री. दुसरा प्रश्न आहे, अरबी समुद्रात कोणती बेटे आहेत? त्याचं उत्तर लक्षद्वीप. 3. सिंधू नदीच्या 2 उपनद्यांची नावे लिहा. त्याचं उत्तर झेलम आणि चिनाब.
बऱ्याच नद्या आहेत, सिंधू नदीच्या कोणत्याही 2 लिहायच्या आहेत. या व्यतिरिक्तही दुसऱ्या 2 तुम्ही लिहिल्या तरीही चालेल. आपल्याला 1 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. चौथा प्रश्न, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदीचे नाव काय? त्याचं नाव आहे प्राणहिता. त्यानंतर प्रश्न चौथा, भौगोलिक कारणे लिहा 2 गुणांसाठी. 6 मार्काचा हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. त्याचं उत्तर आपल्या गाईडच्या 23 नंबर पेजवर आपल्याला मिळेल किंवा पाठ्यपुस्तकात बघा. दुसरा प्रश्न, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. 33 पेजवर त्याचं उत्तर आहे. तिसरं, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. गाईडच्या 50 पेजवर आपल्याला याचं उत्तर सापडेल किंवा आपल्याला मनानेही त्याचं उत्तर सहजगत्या लिहिता येईल. कोणतेही 2 कारणे द्या आपण या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. स्वाध्यायाच्या वहीमध्ये सुद्धा आपल्याला आपली वही पूर्ण असेल तर या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. त्यानंतर प्रश्न 5वा अ, जोडस्तंभालेख काढा व प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे सरासरी आणि त्यावर आधारित आपल्याला आलेख काढायचा आहे. भारत आणि ब्राझीलचं सरासरी आयुर्मान या माहितीच्या आधारे आपण आलेख काढायचे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या संदर्भात गायडन्स केलेला आहे. आलेख पेपर आपल्याला परीक्षा मंडळाकडनं दिला जाईल. त्यानंतर आलेख काढल्यानंतर 3 मार्क्स आलेखाला आहेत आणि उरलेले 3 मार्क्स या 3 प्रश्नांना आहेत. बघा पहिला प्रश्न, 2016 साली भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्ष आहे? तर त्याचं उत्तर आहे 68 वर्ष. दुसरं, 2000 साली कोणत्या देशाचे आयुर्मान जास्त आहे? या आलेखावरून आपण उत्तर लिहायचे. त्याचं उत्तर आहे ब्राझील. बघा या ठिकाणी ब्राझीलचं आयुर्मान 70 आहे आणि भारताचं 63 आहे, म्हणून मग आपण ब्राझील लिहिलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, सरासरी आयुर्मान कोणत्या देशाचे जास्त आहे? आता या ठिकाणी भारताचं आयुर्मान दिलेले आहे 58, 63, 67 आणि 68 यांची बेरीज करायची आपण. त्यानंतर ब्राझीलचं दिलेलं आहे 65, 70, 73 आणि 75 यांची बेरीज करायची आहे आणि दोघांपैकी ज्याची बेरीज जास्त असेल त्याचं सरासरी आयुर्मान हे जास्त आहे, म्हणजेच ब्राझीलचं जास्त आहे. या प्रश्नाला और प्रश्न आहे किंवा दिलेल्या आलेखाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. लोकसंख्या वाढीचा दर या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही आकृती आपल्याला क्लिअर दिसेल आणि त्यावर आधारित हे 6 गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत. वरचा अ भाग सोडवायचा आहे आपण किंवा आ भाग सोडवायचा आहे. दोघांपैकी आपल्याला जो प्रश्न सोपा वाटेल तो सोडवायचा. मला आ भाग हा सोपा वाटतो, कारण की या ठिकाणी आपल्याला आलेख लिहायचं नाही आहे, फक्त 6 प्रश्नांची या आलेखाचं निरीक्षण करून उत्तर लिहायचं आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही हा आ भाग निवडायचा आहे. बघा पहिला प्रश्न, वरील आलेख काय दर्शवतात? या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, वरील आलेख लोकसंख्या वाढीचा दर दर्शवतात. दुसरा प्रश्न, भारतातील लोकसंख्येचा दर कोणत्या वर्षी जास्त आहे? तर तो दर आहे 1960 या वर्षी. तिसरा प्रश्न, 2001 साली कोणत्या देशाचा लोकसंख्येचा दर जास्त आहे? तो आहे भारत. 4, कोणत्या दशकात भारताचा लोकसंख्या दर कमी आहे? तर तो आहे 2001. 5, कोणत्या देशाची लोकसंख्या सतत कमी होत आहे? त्याचं उत्तर आहे ब्राझील. 6वा प्रश्न, ब्राझीलच्या आलेखाचे निरीक्षण करून तुमचे मत लिहा. तर त्याचं उत्तर आहे लोकसंख्या वाढीचा दर हा ब्राझीलमध्ये कमी होत आहे. हे आपलं मत झालं. त्यानंतर शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा पहिला प्रश्न, भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा. 25 गुणांसाठी 25 पेजवर याचं उत्तर आपल्याला मिळेल. दुसरं, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक. 35 पेजवर त्याचं उत्तर आहे. बघा गाईडच्या डायजेस्टच्या. आणि
तिसरा प्रश्न, भारतातील वन्यजीवनाची माहिती. 45 पेजवर आपल्याला याचं उत्तर मिळेल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वीची प्रथम सत्र परीक्षेची भूगोलाची चालू वर्षाची क्वेश्चन पेपर जी 10 तारखेपासून म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आपली परीक्षा, ती क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवलेली उत्तरासहित. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य बघा. थँक्यू.